धुळ्यामध्ये आदिवासी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे। आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। काही आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी केली, त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे जखमी झाले आहेत। त्या आंदोलकांपैकी एका व्यक्तीने पाठीमागून चाकूने त्यांच्यावर वार केल्याचे समजते। धुळ्यातल्या या आंदोलनामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नागेंद्र मोरे यांच्याकडून। नागेंद्र, नेमकं काय घडलं या आंदोलनादरम्यान की यामध्ये सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी शिरपूर येथील दैवत जे गाव आहे त्या ठिकाणी दैवत या गावामध्ये एका 8 वर्षीय चिमुकलीवर 28 वर्षीय एका नराधमाने या ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती। आणि या घटनेनंतर आदिवासी समाज बांधवांमध्ये अत्यंत संतापाची लाट देखील आपल्याला बघायला मिळत होती। आणि या संपूर्ण घटनेमध्ये या संबंधित जो काही आरोपी होता याच्या विरोधात फास्ट ट्रॅक अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित या तरुणावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांमधून केली जात होती। मात्र आज या सर्व संपूर्ण संदर्भामध्ये आमदार काशीराम पावरा असतील आणि आदिवासी समाजाचे जे काही नेते मंडळी असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। आणि या मूक मोर्चा दरम्यान सर्व काही शांततेत पार पडत असताना दुसरीकडे मात्र एका गटाने या ठिकाणी अचानकपणे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं। आणि या आंदोलकांना कुठेतरी हटवण्यासाठी आणि त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी केला होता। आणि याचा कुठेतरी राग अनावर झाला आणि आंदोलकांमध्ये आणि कुठेतरी पोलिसांमध्ये या ठिकाणी झटापटी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या झटापटीमध्ये एका तरुणाने पोलीस निरीक्षक असलेले जयपाल हिरे यांना पाठीवर कुठल्या तरी एका धारदार शस्त्राने या ठिकाणी वार केल्याचं देखील त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकत्रित या पूर्ण प्रकरणाला कुठेतरी गालबोट लागल्याचं देखील चित्र आपल्याला बघायला मिळतं। नागेंद्र, मग आता सध्या काय स्थिती आहे? आंदोलन अजूनही सुरूच आहे की आंदोलकांना पांगवण्यात आलंय? नक्कीच या सर्व प्रकारानंतर जयपाल हिरे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतल्यानंतर त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी पुन्हा ज्या ठिकाणी आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी भेट दिली। आणि या ठिकाणी जे काही तरुणांनी पोलिसांना हल्ला होता त्या आंदोलकांना देखील आता काही प्रमाणात त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। मात्र सध्या आंदोलनस्थळी पोलिसांनी आपला मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। आणि आता यामध्ये व्हिडिओग्राफी सगळं चेक बघितली जात आहे। आणि यामध्ये ज्या ज्या आंदोलकर्त्यांनी पोलिसांवर हात उचलले आहेत, ज्यांनी हा काही हल्ला करवला आहे त्यांचा आता शोध या ठिकाणी पोलिसांकडून घेतला जात आहे। नक्की, धन्यवाद नागेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।